काय 9299 3 लिटर पाण्याला फक्त 1 ml वापरायचा आहे, बरोबर आहे, ज्याचा खर्च 6 ते 7 रुपये तुमच्या गिलासामध्ये हे तांदूळ टाकलेले आहे। आता हे तांदूळ याला थोडंसं फिरून जर घेतो म्हटलं तर हा ऑटोमॅटिक ह्या केमिकलमुळे हा तांदूळ काळा आलेला आहे, बरोबर आहे। जे आपल्या शरीराची रोज जाती जे मी सांगून राहिलो, अन्न वाटून चाललं, सगळे वाटून चाललं, किती पॉइझन चाललं हे आपल्याला अजून माहित नाही। यामुळे शरीरामध्ये काय होऊन राहिलं तर टॉक्सिन जास्त जमा होऊन राहिलं, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त तांदूळ हे अन्न काळं होऊन राहिलं। त्यासोबत ह्या एक आपल्याकडे अजून डेमो आहे। हा डेमो असा आहे की आपण शेतकरी आपल्या पिकांसाठी ठरवून म्हणजे कोणी सांगेल असा खर्च करतो, बरोबर आहे। आता असं सांगेल असा खर्च करतो म्हणजे कोणतेही औषध आणतो आणि पिकावर फवारून देतो। आता फवारल्यानंतर आपला शेतकरी जो पिकावर खर्च करतो त्या मागचा उद्देश त्याचा काय असते? त्याच्या मागचा उद्देश एकच आहे का मी खर्च केल्यानंतर मला यातून 4 पैसे जास्त भेटले पाहिजे। आता शेतामध्ये फवारणी करायला गेल्यानंतर शेतकरी जेव्हा फवारणी करतो पिकावर तर सारखी फवारणी होते का कुठं डाट होते? डाट होते ना। मग आता डाट जर झाली तर पानावर असे थेंब सांगळते। आता असे थेंब सांगळले तर लगेच मागून हवा येते, हवा जर आली पानं हलते आणि पाणी हल्ल्यानंतर हे पाणी काय कुठं जाते? खाली जाते। मग आता मला एक सांगा, हे जर टाकलेलं पाणी जर तो किमती औषध आणतो 2000 पासून 60,000 रुपये कीटकनाशक वापरतो आणि त्याचं जर समजा हे फवारलेलं पाणी जर जमिनीवर पडलं तर त्याचं औषध वेट गेलं का नाही गेलं ना। मग आता तेच औषध खरोखर जो शेतकरी मी तुम्हाला सांगितलं काय 9299 3 लिटर पाण्याला फक्त 1 ml वापरायचा आहे, बरोबर आहे, ज्याचा खर्च 6 ते 7 रुपये तुमच्या पंपाचा खर्च येत नाही। जर समजा हे 9299 15 लिटर पाण्याचं 5 ml जर टाकलं तर फायदा काय? तुमच्या नजरेसमोर दाखवतो, तुमच्या नजरेसमोर ते पाणी दिसणार तुम्हाला, म्हणजे ते पूर्ण झाडा म्हणजे पानामध्ये ते स्प्रिट करणार। आता हा बनलेला थेंब जर असा स्प्रिट झाला औषध वाया जाईल का? तुम्हाला समजून सांगायचा हा प्रयत्न, मी विकायला नाही आलो, फक्त समजून सांगायला आलो, बरोबर आहे। आणि आमचं कार्य समजून सांगणे, अवेअरनेस आणणे, जनजागृती करणे, ज्याला पटलं ते करा, नाही पटलं ते नका करू, बरोबर आहे। आपण कोणाचा खिसा मारणार नाही। तर याकरता हे सर्वात पहिले हे जे मी तुम्हाला सांगितलं, आता हे जे 9299 आहे आपण फवारलं, आता हे फवारल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं का रस शोषण करणारी कीड पाण्याच्या खालून असते का वरून? खालून। आता जर ह्या आंतरप्रवाह जर नसलं तर अंदरच्या किड्यांना लागेल का? पण हे मी जे तुम्हाला सांगितलं का पानाचे रंध्र असते प्रकाश संश्लेषणाचे, रंध्रातून डेटापर्यंत, डेटापासून खोडापर्यंत, खोडापासून खालच्या मुळापर्यंत जाते। हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पान तुम्हाला सत्यता दाखवतं, बरोबर आहे। हे जर खालून जर उमटलं, आलं का खालून? आली का साहेब? बरोबर आहे। म्हणजे तुमचा खोड जरी असं म्हणजे पूर्ण मुळापर्यंत औषध पोहोचून देण्याचं कार्य करते। हा तुमचा रिअल डेमो आहे, बरोबर आहे। विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, छाता फोडून राम दाखवू शकत नाही। मग आता हा झाला दुसरा प्रयोग, जे आपण रोज अन्न खातो त्या अन्नातून आपल्याला किती व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स भेटतात हे ज्याचा त्याचा विषय चेक करा, बॉड्या चेक करा। त्याच्यानंतर मी तुम्हाला फक्त प्रॅक्टिकली सांगतो का साध्या पाण्यात मी बायोटिन टाकलं आणि बायोटिन मध्ये आपलं खायचे जे तांदूळ आहे पांढरे, ते तांदूळ टाकले, ते तांदळाचा कलर कसा झाला काळा, बरोबर आहे। जर असं जर काळं अन्न जर आपल्या शरीरात बनवून राहिलं, मुरियाद होऊन राहिली, ऍसिडिटी होऊन राहिली, नाना तऱ्हेच्या बिमाऱ्या होऊन राहिल्या, याच्या मागचं कारण काय हे तुमच्या नजरेसमोरचं उदाहरण आहे। आता हे उदाहरण जर तुम्हाला समजलं असेल तर शरीराने शुद्ध करायला लागेल का नाही करायला लागेल। काय इलाज आहे आपल्यापाशी? काय कोणता आहे? कोणताच नाही। डॉक्टरचा खर्च कमी आहे, पंचकर्म करायला लागलं तर तुम्हाला 5-10 हजार घेऊन टाकतात। मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, जर आपल्या घरात लहान लेकरू आहे, ज्या लेकरावर आपली आशा किंवा आपलं भविष्य आहे, जे उद्याची आपली पिढी आहे, बरोबर आहे, आपल्याला असं वाटते का तो धष्टपुष्ट असला पाहिजे, तो चांगला शिकला पाहिजे, त्याची बौद्धिक क्षमता चांगली स्ट्रॉंग असली पाहिजे, किंवा आपण पण 70च्या ठिकाणी 80-90 वर्ष जगलं पाहिजे, किंवा आपल्या घरात ज्या माय बहिणी आहेत त्यांचे काही आजार जर असेल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, डॉक्टर कितीही करा, डॉक्टरकडे काही इलाज नाही, त्यांच्याकडे फक्त एकच आहे, बिमारीचं औषध, बरोबर आहे। आणि मी तुम्हाला हे सांगून राहिलो, हे कुठल्या बिमारीचं औषध नाही, डोक्याच्या केसापासून तळपायच्या नखापर्यंत तुमच्या बॉडीमध्ये एक म्हणजे जीव म्हणजे जसं त्याला काय म्हणतो, एक जी बिमारी आहे ह्या बिमारीला फळवण्याकरता रोग प्रतिकारक शक्ती, बरोबर आहे।
खा, बदाम खा, काजू खा, हर याच्यात सुपला बरोबर आहे. मग याच्यामध्ये घेतलेली जडीबुटी आहे, त्या जडीबुटीपासून चमत्कार काय तर सर्वात पहिले 1 चम्मच रोज सकाळी अंशापोटी 1 चम्मच जर समजा हा तुम्ही नॅचरल जर घेतला, या मी तुम्हाला दाखवला याच्यातच टाकतो बरोबर आहे. काळे याच्यात पण काळे आलेले. आता मी तुम्हाला हा 1 चम्मच नॅचरल टाकला. आता ह्या नॅचरल मुळे आता इथं लाईट नाही तर मी तुम्हाला एनर्जी पण दाखवली की किती टक्के एनर्जी आहे बरोबर आहे. आता ह्या 1 चम्मच टाकल्यामुळे काळे तांदूळ पांढरे होते का की याने थोडस आता तुम्ही जर बघितलं तर त्यानंतर मग तुम्ही तुमचे प्रश्न करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय मी इथून तुमच्या गावातून जाणार नाही, कारण हा माझा धर्म आहे. कारण कोणी जर प्रश्न केला तर त्या प्रश्नाचे उत्तर देणं हे माझं कार्य आहे. कारण ह्या क्षेत्रातलं फक्त उत्तर मीच देऊ शकतो, कारण इथं सर्व लोक नवीन आहे बरोबर आहे. तर आता हे खरोखर मी जे बोललो हे सत्य आहे नाही आहे हे ज्याचं त्याचा विषय आहे, ज्याचं ठरवायचं आहे बरोबर आहे. आता याच्यामधून फक्त एकच आहे, माझा सांगण्यामागचा उद्देश एक आहे, ह्या अशा याच्यातून जर आपण जनजागृती जर केली तर आज इथं 10, 15, 20, 25 लोक मला ऐकत आहे. आता याच्यातून 10, 15, 20, 25 लोकांनी घेतलं पाहिजे हे माझी नीड नाहीये बरोबर आहे. याच्यातून असा एखादी बंदा राहील तर नाही साहेबांनी जे सांगितलं याच्यात भलाही समजा 50% खोटं असेल पण 50% सत्यता दिसते. जर घेणार आणि वापरणार तर परत तुमच्या हिवरखेडमध्ये येऊन तानू घरात सोबतपर्यंत सांगण्याची गरज पडणार नाही, कारण तुमच्या गावातला तुमच्या समक्षचा तो रिझल्ट राहणार आहे. मग आता त्याच्यापासून आपण बोध घ्यायचा का नाही घ्यायचा हा मात्र ज्याचा त्याचा विषय. अरे संतांना लोकांना नाही बदलू शकलं समाजाले, मी कोण बदलवणार बरोबर आहे. बरं ज्या वेळेस संत लोक काही संबोधन करण्याकरता आले होते, आपण तर त्याला पागल म्हणलो होतो, अवलाई म्हणलो होतो, गोटे फेकून मारले बरोबर आहे. आणि जेव्हा त्यांनी चमत्कार दाखवल्यानंतर मात्र आजही त्याच्या फोटोला आपण वंदन करतो बरोबर आहे. तर ह्या गेल्यानंतरचा चमत्कार आहे, तर हे जनजागृती आहे, लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचं कार्य सुरू आहे. बदला नाहीतर नका बदलू हा तुमचा ज्याचा त्याचा विषय आहे. हे देण्याकरता मी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन आलेलो होतो. मग आता हे जर एखाद्याने म्हणलं हे प्रॉडक्ट भेटते कसं बरोबर आहे, तर हे भेटण्याकरता मी तुम्हाला इथं बोर्ड लावलेला आहे. आता ह्या बोर्डवर मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये समजून सांगतो का हे प्रोडक्ट तुम्ही जर डायरेक्ट कंपनीतून जर घेतलं तर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला कसं फायदेशीर राहणार बरोबर.